साखरेच्या दरवाढीवरून सरकारने स्पष्टीकरण द्यावं असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। साखरेचे भाव 7,000 रुपयांवरून 4,800 पर्यंत गेल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। साखर साठेबाजीचा आरोप त्यांनी केलाय। व्यापाऱ्यांचे स्टॉक तपासण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। कृत्रिम दरवाढीतून 22,000 कोटी कमावण्याचा डाव हाणून पाडल्याचा दावा त्यांनी केलाय। महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं सुद्धा गेल्या 4-5 दिवसामध्ये साखरेचे भाव का वाढले आणि अचानकच 4,800 रुपयापर्यंत साखरेचे भाव कमी का आले याबद्दल स्पष्टीकरण केलं पाहिजे। आज माझ्या माहितीनुसार 4,800 पर्यंत साखरेचे टेंडर आलेले आहेत आणि 3 दिवसापूर्वी 7,000 रुपयापर्यंत गेलेले होते। म्हणजे साखरेच्या दरामध्ये क्विंटल पाठीमागे 2,200 रुपयाचा फरक पडतो। हा काय प्रकार आहे? मुळामध्ये एवढी चढ उतार व्हायला साखरेची टंचाई आहे का? कारण साखरेची टंचाई जर असती तर जसं पेट्रोल डिझेलच्या टंचाईच्या काळामध्ये पेट्रोल पंपासमोर रांगा लागतात पेट्रोलसाठी डिझेलसाठी, किंवा खताच्या टंचाईच्या काळामध्ये खत दुकानासमोर शेतकऱ्यांच्या रांगा लागतात खत घेण्यासाठी, आणि ते खत घेत असताना सुद्धा युरिया 2 नाही 1च पोतं मिळेल असं तो दुकानदार सांगतो। असं कुठल्या दुकानदारांना सांगितलं की नाही तुम्हाला 5 किलो नाही 2.5 किलो साखर मिळेल, 2 किलो साखर मिळेल? म्हणजे मार्केटमध्ये साखर मुबलक होती पण त्याचे भाव जास्त होते।